सुरुवातीला आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या लक्षवेधी अशा 3 बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे पुण्यामधला फरार आरोपी निलेश चव्हाण हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। वैष्णवीच्या माहेरच्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यानं धमकावलेलं होतं आणि अजित पवार यांनी आदेश देऊन सुद्धा पोलिसांना तो सापडलेला नाहीये। त्यामुळे त्या संदर्भातले अपडेट आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे पावसासंदर्भातील। राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस पावसाची संततधार सुरू आहे आणि पुढेही ती सुरू असेल असा हवामान विभागानं अंदाज वर्तवलेला आहे। कोकणामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। राज्यातील पावसाची बातमी सुद्धा आपण या बातमीपत्रात जाणून घेणार आहोत। तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे नीती आयोगाच्या बैठकीची। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची 10वी वार्षिक बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीसाठी दिल्लीमध्ये दाखल झालेत। या बैठकीमध्ये कोणते निर्णय घेतले जाणार आहेत या संदर्भातला आढावा सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत।